राज्य सरकार पोलीस सोडावं, राज्य सरकारनं घटना पायदळी तुडवली। राज्य सरकारनं 300 350 जातींच्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलं नाही। मी आता तुम्हाला उदाहरणं सांगितली, त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी ज्या आमदाराच्या पत्नी शिंदे बसल्या किंवा दौंडमधल्या नगराध्यक्षपदी दुर्गादेवी जगदाळे बसल्या, त्यांच्या स्पर्धेमध्ये एक नाभिक समाजाचा मुलगा, नाभिक समाजाची व्यक्ती तिथं उभी होती। ती नाभिक समाजाची व्यक्ती जी मागास आहे, जिच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव इथं शेकडो वर्ष झालाय, ज्यांचं प्रतिनिधित्व इथल्या व्यवस्थेमध्ये नाही, ज्यांना हीन दर्जाची वागणूक इथल्या व्यवस्थेने दिली, त्या माणसांचं प्रतिनिधित्व त्या दुर्गादेवी जगदाळेंनी, त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी, कोल्हापूरच्या महापौर निकमानी, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या त्या रवी लांडगेंनी हे सामाजिक मागासांचं जात चोरून ओबीसीचं दाखलं काढून या ओबीसींचे अधिकार लुबाडले का नाही लुबाडले ते सांगा। काय सांगू तुम्हाला, अजून कसं राहिलंय म्हणून सांगू ओबीसीचं आरक्षण? काही बोलतात राव लोक, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलत नाही। कुणाच्या विरोधात बोललो मी? कुठल्या विरोधकाचं नाव घेतलं मी इथं?